नमस्कार मित्रांनो, PRC मराठीवरती तुमचं स्वागत आहे. तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका प्रश्नसंच 9 या व्हिडिओमध्ये आज आपण प्रश्नसंच 9 बघणार आहोत. याच्या अगोदरसुद्धा प्रश्नसंच 1 ते 8चे व्हिडिओ आपण आपल्या PRC मराठीवरती टाकलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघून घ्यायचे आहेत. या व्हिडिओमध्ये आज आपण पहिला प्रश्न बघूया. भारताचे कोणते मंत्रालय भारतीय नागरिकांना पासपोर्ट ओळखपत्र प्रदान करते? तर याचं उत्तर आहे परराष्ट्र मंत्रालय, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते वर्ण तालव्य आणि दंत तालव्य उच्चारले जातात? तर याचं उत्तर आहे च, छ, ज, झ, पर्याय क्रमांक 3. हे जे वर्ण आहेत हे तालव्य आणि दंत तालव्य या दोन्ही उच्चाराचे आहेत, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, खालील वर्णनावरून समाजसुधारकाला ओळखा. ही जी वर्णनं दिलेली आहेत या वर्णनांवरून आपल्याला समाजसुधारक ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी कोणतेही नाही. म्हणजे वरील जे वर्णनं दिलेले आहेत, जी विधानं दिलेली आहेत, ती विधानं बाबा पदमनजी यांना पण लागू पडत नाही आणि गोपाळ हरी देशमुख यांना पण लागू पडत नाही आणि विष्णू शास्त्री यांना पण लागू पडत नाही. ही वर्णनं यांची नाहीत. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी कोणतेही नाही. पुढील प्रश्न, खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? ही विधानं वाचून घ्यायची आहेत आणि ती विधानं कोणत्या स्त्री समाजसुधारकाला लागू पडतात, म्हणजे कोणत्या स्त्री समाजसुधारकाची आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रमाबाई रानडे. ही जी विधानं आहेत ही रमाबाई रानडे यांची आहेत. शारदा सदन आणि आर्य महिला समाज संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. रमाबाई रानडे ह्या सक्रिय होत्या, लक्षात ठेवा. इसवी सन 1913 समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांच्या सरकारने कैसर्य हिंद या नावाने सन्मान केला, लक्षात ठेवा. रमाबाई रानडे यांनी इसवी सन 1994 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. कोणी? रमाबाई रानडे यांनी, लक्षात ठेवा. ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. कोणी? तर रमाबाई रानडे यांनी, लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे रमाबाई रानडे, पर्याय क्रमांक 3. ही प्रश्नपत्रिका आपण MPSC, TCS आणि IBPS पॅटर्ननुसार तयार केलेली आहे. म्हणजे आतापर्यंत MPSCने ज्या परीक्षा घेतल्या, TCSने ज्या परीक्षा घेतल्या आणि IBPSने ज्या परीक्षा घेतल्या, त्या परीक्षांमधील हे प्रश्न आपण निवडलेले आहेत. आणि MPSC, IBPS आणि TCS ह्या ज्या संस्था आहेत, ह्या संस्था कोणत्या आधारावर कसे प्रश्न विचारतात याची माहिती घेऊन आपण ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आणि याच्या अगोदरचे सुद्धा प्रश्नसंच जेवढे पण आहेत त्यांचे व्हिडिओसुद्धा आपण MPSC, TCS आणि IBPS यांच्याच आधारावर तयार केलेले आहेत. म्हणजे पुढील ज्या येणाऱ्या भरत्या असतील, ती कोणती पण भरती असेल, तलाठी असेल, पोलीस भरती असेल, शिपाई असेल, लिपिक असेल, ग्रामसेवक असेल, चौकीदार असेल, ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या सर्व परीक्षांसाठी हे प्रश्न उपयुक्त ठरावेत, महत्त्वाचे ठरावेत. म्हणून आपण MPSC, TCS आणि IBPS या तिन्हींचा संदर्भ घेऊन आपण ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. त्याच्यामुळे पुढील कोणती पण भरती असेल त्या भरतीसाठी हे प्रश्न अतिमहत्त्वाचे ठरणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ संपूर्ण बघून घ्यायचे आहेत, याच्या अगोदरचे सुद्धा आणि हा सुद्धा व्हिडिओ संपूर्ण बघून घ्यायचा आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1857च्या उठावासंदर्भात सांगितले त्यांनी. तर ही जी विधाने दिलेली आहेत ही कोणती विधानं बरोबर आहेत 1857च्या उठावासंदर्भात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त क आणि ड. म्हणजे फक्त क आणि ड. क आणि ड. नरगुंदच्या भावे या स्थानिकांचा दत्तक पुत्र अमान्य झाल्याने मे 1858 त्यांनी बंड केले. हे विधान एक बरोबर आहे. आणि 11 एप्रिल 1858 रोजी आंबापानीच्या लढाईत भिलांचा पराभव झाला. हे विधान बरोबर आहे.
आणि ही जी वरची 2 विधानं आहेत हे चुकीचे आहेत, हे बरोबर आहेत, लक्षात ठेवायचे आहे. पुढील प्रश्न जोड्या लावा सांगितले. राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने आणि ठिकाणे म्हणजे त्यांनी जी अधिवेशने केली ती अधिवेशने कुणी केली आणि कुठे केली यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर याचं अशा प्रकारे जोड्या लावायच्या आहेत. मी तुम्हाला जोड्या लावून दाखवतोय. अशा प्रकारे ह्या जोड्या लावायच्या आहेत. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 कलकत्ता येथे झाले. ते दादाभाई नौरोजी यांनी केलं होतं. आणि काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 मद्रास येथे ते बद्रुद्दीन तय्यबजी यांनी केलं होतं. आणि काँग्रेसचे चौथे अधिवेशन 1888 अलाहाबाद हे जॉर्ज यूल यांनी केलं होतं. काँग्रेसचे पाचवे अधिवेशन 1889 मुंबई येथे झालं होतं. ते विल्यम वेडरबर्न यांनी केलेलं होतं. अशा प्रकारे तुम्ही ह्या जोड्या लावायच्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. अशा प्रकारे ह्या जोड्या होत्या. पुढील प्रश्न कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? तर याचं उत्तर आहे जमीनदार. पर्याय क्रमांक 2 यांना कायमधारा महसूल पद्धतीत अधिक फायदा झाला होता, लक्षात ठेवा, जमीनदार यांना. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही? काय सांगितलं आहे? खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही? तर याचं उत्तर आहे त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले. ह्या साहित्याशी आणि वृत्तपत्राशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही, लक्षात ठेवा. आणि त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले, याच्याशी संबंध आहे. आणि याच्याशी सुद्धा संबंध आहे. आणि याच्याशी सुद्धा संबंध आहे. हे पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले, हे सुद्धा बरोबर आहे. आणि वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेझिस्टन्स थेअरीचा सिद्धांत मांडला, हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले, हे सुद्धा लाला लजपतराय यांच्याशी संबंध आहे. आणि फक्त याच्याशी संबंध नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3 आणि पर्याय क्रमांक 4 याच्याशी लाला लजपतराय यांचा संबंध आहे आणि याच्याशी संबंध नाही, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न लॉर्ड हॉर्डिंग 1844 ते 48 यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंग्रज शीख युद्ध, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव काय? भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव काय? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गंगा. गीर गाईच्या वासराचं नाव काय? लक्षात ठेवा. भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव काय? तर लक्षात ठेवा गंगा. पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 17, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न योग्य जोड्या लावायला सांगितलं आहे. इथं खनिज दिलेले आहेत आणि उत्खनन क्षेत्र म्हणजे काय? तर इथं जी खनिज दिलेली आहेत ती खनिजांची खाण, म्हणजे ती खाण कोणत्या क्षेत्रामध्ये आहे त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. उत्खनन क्षेत्र म्हणजे खनिजांची खाण, लक्षात ठेवा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे उत्तर आहे 3-1
4 2 म्हणजे तुम्हाला जोड्या अशा प्रकारे लावता येतील. 3 1 4 2 म्हणजे मॅग्नीज चिखला, लोह खनिज सुरजागड, बॉक्साईड उदगीर, क्रोमाईड जानोली. अशा प्रकारे तुम्हाला खनिज आणि त्यांची उत्खनन क्षेत्र यांच्या जोड्या लावायच्या आहेत. महत्त्वाचे प्रश्न आहेत, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चे उद्दिष्ट नाही? म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे त्या योजनेशी ही जी विधाने दिलेली आहेत, तर कोणतं विधान लागू पडतं आहे आणि कोणतं विधान लागू पडत नाही हे आपल्याला निवडायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त अ, क आणि ड उद्दिष्ट आहेत, ब उद्दिष्ट नाही. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, ब उद्दिष्ट नाही म्हणजे 2 नंबरचं उद्दिष्ट नाही. हे 1, 3 आणि 4 हे लागू पडतात. मासेमारीची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा हे विधान लागू पडतं आहे. आणि शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाचा क्षमतेचा वापर हे विधान लागू पडतं आहे. आणि मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हे विधान लागू पडतं आहे. आणि विधान क्रमांक 2 हे नाही, हे 1, 3, 4 हे विधाने लागू पडतात. लक्षात ठेवायचं आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चे उद्दिष्ट यांना हे लागू पडतात. पुढील प्रश्न, यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमांकात मांडा. नद्या दिलेल्या आहेत. यमुना नदीच्या ह्या उपनद्या आहेत सिंध, चंबळ, बेटवा, केन. पूर्व ते पश्चिम अशा क्रमांकात मांडा अशा प्रकारे सांगितलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. केन, बेटवा, सिंध, चंबळ अशा प्रकारे क्रम लावता येईल. पूर्व ते पश्चिम म्हणजे केन, बेटवा, सिंध, चंबळ. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसवले जातील? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 25 किलोमीटरवरती चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग करण्यासाठी 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर लक्षात ठेवा 25 किलोमीटरच्या अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसविणार आहेत. शासनाने याच्याबाबत घोषणासुद्धा केलेली आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, खालील विधानांपैकी चुकीची विधाने कोणते आहेत? म्हणजे खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ते ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त ब आणि क ही विधाने चुकीची आहेत. ब आणि क ही चुकीची आहेत आणि अ बरोबर आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. म्हणजे हे बरोबर आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? म्हणजे महाराष्ट्रातील जे थंड हवेचे ठिकाण आहेत त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं ठिकाण आहे ते विचारलं आहे आणि जे चुकीचे असेल ते निवडायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तोरणमाळ, धुळे हे विधान चुकीचं आहे. आणि जळगावमध्ये थंड हवेचे ठिकाण पालहे आहे. महाबळेश्वर हे साताऱ्यामध्ये आहे आणि लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण पुण्यामध्ये आहे. हे बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3, 4 हे बरोबर आणि हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, नीती आयोग स्थापना टिंब या दिवशी झाली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1 जानेवारी 2015 साली नीती आयोगाची स्थापना झाली होती. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न,
दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त 1 व 2 बरोबर आहे. म्हणजे काय? 1 आणि 2 हे बरोबर आहे. म्हणजे तेंडुलकर समिती, रंगराजन समिती आणि हे चुकीचं आहे. दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले होते? तर तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची नाबार्ड स्थापना कधी झाली? म्हणजे जी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, त्याला नाबार्ड असे म्हणतात. ह्या बँकेची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 22 जुलै 1982 साली. लक्षात ठेवा. आणि 1 एप्रिल 1935 साली रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आहे. लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँक. पुढील प्रश्न, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NPSM टिंब पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11व्या पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, अन्नधान्याचे बफर स्टॉक टिंब करिता असतात. तर कशासाठी स्टॉक असतात अन्नधान्याचे बफर स्टॉक? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सई परांजपे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला? तर याचं उत्तर आहे ग्रामपंचायत रोहिणी. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1. या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स 2025 साठी सुवर्ण पुरस्कार देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ECI नेट. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नितीन गडकरी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, 2025च्या ड्युरँड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. पुढील प्रश्न, PMDDKY या योजनेचे पूर्ण रूप काय? म्हणजे आपल्याला पूर्ण रूप म्हणजे PMDDKY म्हणजे याचं फुल फॉर्म विचारले त्यांनी. तर याचं उत्तर आहे काय उत्तर असेल? अगोदर आपण पर्याय वाचून घेऊ. प्रधानमंत्री दीनदयाल किसान योजना, प्रधानमंत्री धन दौलत किसान योजना, प्रधानमंत्री धान कृषी योजना, प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 PMDDKY म्हणजे प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ, ब, क. लक्षात ठेवा. रवी अश्विन, हरविंदर सिंह, IM विजयन आणि PR श्रीजेश यांना नाही. अ, ब, क हे बरोबर आहेत. यांना सन्मानित करण्यात आले आहे. लक्षात ठेवा 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने. पुढील प्रश्न,
देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील टिंब या गावात सुरू करण्यात आली आहे? नागपूरमधील कोणत्या गावात AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे वद्धमना, पर्याय क्रमांक 3. या गावामध्ये AI तंत्रज्ञानावर अंगणवाडी सुरू करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा, नागपूर या जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न, हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपलसुस्ता चुआंगसरी कोणत्या देशाची आहे? ओपलसुस्ता चुआंगसरी कोणत्या देशाची आहे? तर याचं उत्तर आहे थायलंड या देशाचे आहे, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर उत्तर आहे याचं सरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्ष असतात. सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्ष वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्ष असतात, लक्षात ठेवा, सरपंच हे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? कोणती जोडी बरोबर जुळत नाही? तर याचं उत्तर आहे 1 नंबरची जोडी बरोबर जुळते, 3 नंबरची बरोबर जुळते, 4 नंबरची सुद्धा जुळते आणि पर्याय क्रमांक 2 शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 20 ते 22 ही जोडी जुळत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे याचं चुकीचं उत्तर म्हणजे जोडी जुळत नाही हे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 1, 3, 4 ह्या जोड्या जुळतात, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी यांना असतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॉम्बे उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत, लक्षात ठेवा. औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ आणि गोवा खंडपीठ. जर तुम्हाला प्रश्न आला तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? पर्याय क्रमांक 3 8व्या परिशिष्टामध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने 44व्या घटनादुरुस्तीद्वारे टिंब संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला. 44व्या घटनादुरुस्तीद्वारे कोणत्या मूलभूत हक्काच्या यादीतून कोणता मूलभूत हक्क वगळण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे संपत्तीचा हक्क, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 30 संपत्तीचा हक्क 44व्या घटनादुरुस्तीद्वारे वगळण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारशी ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क, म्हणजे अ आणि क ह्या ज्या समित्या आहेत बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारशी आहेत. ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी ही यांची एक शिफारस होती आणि जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत ही एक यांची शिफारस होती. पुढील प्रश्न, लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते, लक्षद्वीप हे. पुढील प्रश्न, पितळ हा टिंब मिश्र धातू आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तांबे आणि जस्त. लक्षात ठेवा, पितळ हा तांबे आणि जस्त मिश्र धातू आहे, पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आपण आपल्या PRC मराठीवरती
देत असतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर PRCला नवीन असाल तर तुम्ही आताच आपल्या PRCला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण सरकारी भरतीविषयी आपण महत्त्वाची माहिती आपण PRC मराठीवरती देत असतो आहे. आणि MPSC TCS आणि MPSC TCS IBPS यांनी जे प्रश्न घेतलेले आहेत, त्यांनी आतापर्यंत जेवढे पण पेपर घेतलेले आहेत ते कशा प्रकारे पेपर घेतात त्यांचा संदर्भ घेऊन आपण ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. त्याच्यामुळे पुढील ज्या भरत्या असतील, तलाठी, पोलीस भरती, लिपिक, वनरक्षक जेवढ्या पण भरत्या असतील त्या भरतींसाठी हे प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही PRCवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि याच्यानंतरचा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्यायचा आहे. प्रश्नसंच 10चा व्हिडिओ येईल, तो सुद्धा बघून घ्यायचा आहे. आणि याच्या अगोदरचे प्रश्नसंच 1 ते 8चे व्हिडिओ आपल्या PRC मराठीवरती उपलब्ध आहेत, ते सुद्धा बघून घ्यायचे आहेत. धन्यवाद.